तुमचा IQ असतो, EQ असतो आणि जेव्हा तुम्ही समाजासाठी करतो तो तुमचा SQ असतो. तर सोशल क्वोशंट इज ऑलवेज देअर. मेन प्रॉब्लेम माहिती आहे काय आहे की ते डोंट कम्युनिकेट. संवादच साधत नाही घरी. या पद्धतीने सगळ्या प्रकारच्या तुम्ही ग्रोथ करताय, शारीरिक, मानसिक, आर्थिक. ह्यामध्ये अपयश आलं तरी सुद्धा हे पचवता येणं ही मानसिकता म्हणजे खरं यश मी म्हणेल मॅम तुम्हाला. अगदी बरोबर. जब भगवान देता है ना तो छप्पर फाड़ते बिलकुल. कधी ना कधी मिळणार. यू हॅव टू हॅव पेशन्स. हे पोरांनी शिकलंच पाहिजे. तुम्ही जे काही करताय चांगलं वाईट आणि तुमची मेहनत बघतोय तो जमा करतोय जमा करतोय आणि जेव्हा संधी येते तेव्हा तुम्ही किती घेता तेव्हा तो देईल ना. इफ यू कांट फ्लाय रन. If you can't run, walk. Yes. If you can't walk, crawl. But keep moving towards your destination. Right. आणि काय फरक पडत नाही. मी म्हणते कौतुक कर. ती अरे मॅम ते कविता होती ती खूप सुंदर की मोर धुंदण असतो म्हणून आपण का रुसायचं, चिवताय चिवताय दार उघड. वाचली मी. अतिशय सुंदर कविता आहे ती. आणि कोकिळा सुंदर गाते म्हणून तू का रुसायचं, प्रत्येकाचं वेगळं पण असतं ग आणि आपली शर्यत ही आपली असते ग. हो खरी फार सुंदर ती कविता होती. आणि प्रत्येक जसं आता घरामध्ये एक मुलगा वेगळा असणार, एक मुलगा वेगळा असणार. ते कम्पॅरिझन जे होतं ना ते तर बिलकुल अवॉइड करायला खूप पाहिजे. म्हणजे डोंट कम्पेअर ऑरेंजेस विथ ऍपल्स. असंच म्हणते मी त्यांना. कारण एक वेगळा ऍपल राहणार आहे, एक ऑरेंज राहणार आणि दोघे तेवढेच महत्वाचे आहेत. तेवढेच ते शाईन होऊ शकतात. तेवढंच पोटेन्शियल आहे त्यांच्या. युनिव्हर्सनी जर तुम्हाला जन्माला घातलंय, यू आर विथ युनिक क्वालिटीज. यू आर म्हणजे आणि इतकं युनिव्हर्स कडे की जन्माला घातलेल्या प्रत्येकासाठी त्यांनी काही ना काहीतरी देऊन पाठवलंय. बरोबर. शोधायचं आपल्याला आहे फक्त. हो. आणि एक अतिशय छान गोष्ट म्हणजे मॅडमशी बोलताना माझ्या लक्षात आली, त्या कथ्थक नृत्यांगण आहे आणि दे दनादन मध्ये त्यांनी त्यांची मोठी छकुली की लहान मोठी मुलगी जी त्यांची त्या स्वतः सुद्धा MS करतात आहेत आता. तर तिच्यासोबत तुम्ही कलेमध्ये सुद्धा तुम्ही परफॉर्म केलं होतं. तर तुम्ही कथ्थक आधी सर्टिफाईड होत्या की नंतर तुम्ही ते प्रॅक्टिस केली? ऍक्च्युली मी कथ्थक खूप लहानपणी सुरू केलेलं पण ते झालेलं नव्हतं माझं. आणि मग काय व्हायचं की जसं आपण पेरेंटिंगची गोष्ट करतो तर आता मुलींना वेळ द्यायचा होता. आपली डोळ्यांची डॉक्टर असल्यामुळे ती प्रॅक्टिस होती आणि हे मोटिवेशनल स्पीकिंग सगळीकडे माझे सेशन्स होणे आणि स्पीचेस होणे वगैरे हे चाललेलं. तर मला मुलींना जेव्हा वेळ द्यायचा होता ना तर आता मुलींना कथ्थक त्यांनाही खूप आवडायचं, डान्स शिकायचा. मग मी त्यांना घेऊन जायची. मग मी म्हटलं की आपण का बसायचं तिथे, आपण पुन्हा सुरू करायचं. म्हणून त्यांच्या सोबतही त्यांना वेळ देणंही होतं आणि प्लस आपलं शिकणंही होतं. पण तुम्ही ते सांगा आमच्या प्रेक्षकांना की तुम्ही दे दनादन मध्ये कुठलं वर्ष होतं मॅम ते तुम्ही फर्स्ट विनर? 2006 आहे का 7 आहे मला तेवढे आठवत. 2006 मध्ये त्या दे दनादनच्या विनर म्हणून त्या आलेल्या आपल्या दमदमादम लहान मुलांसोबत आई असं ते आई आणि मुलगी असं किंवा मुलगा. हो. तर खूपच छान. मला ते फोटोज द्याल ज्यावेळी आपला हा व्हिडिओ ज्यावेळी पब्लिश होईल तेव्हा आपण ते फोटोज पण तुमचे दाखवू मुलांना. हो. आणि मॅम हे सगळं करत असताना जे तुम्ही MA सायकोलॉजी नंतर तुम्ही MBA पण केलं आणि मला वाटतं DNB तर तुम्ही आधीच ते तर आपल्या मेडिकलचा पार्ट होता. हे मोटिवेशनल स्पीकिंग ज्यावेळी तुम्ही चालू केलं त्यावेळी तुम्ही MA सायकोलॉजी केलं की यू हॅव डन इट बिफोर? मी सेशन्स घ्यायला लागले जसे मोटिवेशनल स्पीकिंगचं. मी तुम्हाला सांगितलं की काउन्सिलिंग करताना गरज पडते. हो. JCI एक खूप चांगला प्लॅटफॉर्म मला मिळाला तर त्याच्या थ्रू घ्यायला लागले. पण मग बाकी ऑफर्स यायला लागले तर मी तसे पण बाकी म्हणजे डॉक्टर्ससाठी, इंजिनियर्ससाठी, हाऊसवाईफ साठी, सगळ्यांसाठी. अगदी लहान मुलांपासून अगदी सेकंड इनिंग्स म्हणून एक प्रोग्राम आहे तो अगदी म्हाताऱ्या लोकांसाठी आहे. असं वेगवेगळे. तर ते घेत असताना मला असं वाटलं की लोक यायची माझ्याकडे म्हणजे इंडिव्हिज्युअल प्रॉब्लेम घेऊन. असं मास मध्ये तर घ्यायचेच नाही पण इंडिव्हिज्युअल प्रॉब्लेम्स घेऊन यायचे. तेव्हा मला असं वाटायचं की एम आय क्वालिफाईड इनफ
टू काउन्सिल देम. एक्झॅक्टली. ट्रू. मला पण म्हणून हा. आय कॅन रिलेट, कारण मी पण तोच अभ्यास केल्यानंतर होय तेव्हा मग मी विचार केला की नाही, मला MS सायकोलॉजी करायचं. वा, आणि मग तो कोरोनाचा जो पिरियड होता ना, तेव्हा मी तो युटिलाइज केला. काय म्हणताय. हो, म्हणजे हो. त्या पिरियड मध्ये तुम्ही MS psychology. MS सायकोलॉजी केलं, आणि म्हणूनच तुम्ही 1-to-1 काउन्सिलिंगला तुम्ही जास्त इम्पॉर्टन्स देता, कारण लोक तिथे कदाचित बोलत नंतर द्यायला लागले. मला ऍक्च्युली काय अनुभव आवडतं आलेत मॅम? मास म्हणजे मास मध्ये जे सेशन्स असतात ना, जे मी घेते ऍज अ मोटिवेशनल स्पीकर, ऍज अ ट्रेनर, ते मला जास्त आवडतात खरं सांगायचं. बरोबर. पण आय ऑल्सो टेक 1-to-1 काउन्सिलिंग, कारण आता आय एम क्वालिफाईड टू डू दॅट. आणि प्रत्येकाचे इतके प्रचंड प्रॉब्लेम्स की देन यू फील दॅट यू आर सो लकी, यू आर सो फॉर्च्युनेट. राईट. तर त्यांना थोडी आपली मदत झाली ना की खूप चांगलं वाटतं ऍक्च्युली. आणि मॅम तुम्हाला माहितीये का, बऱ्याचदा असं असतं, म्हणजे मी काउन्सिल करते म्हणून मी पण, की समोरच्याला एवढं पण खूप असतं की मला कोणीतरी ऐकतंय. खरंय की नाही. Exactly. 90% प्रॉब्लेम तर त्यांचा तिथेच सुटतो, हो, की हो. समवन इज लिसनिंग मी, हो, मला हो. कोणीतरी आणि ऐकेल. मी जे काही बोलतोय हे 4 भिंतीच्या नाहीयेत. आतच राहणार आहे, बाहेर जाणार नाही, तर मी बोलू शकतो. हे त्यांना माहिती होतं ना, तेव्हा ते रिअली ओपन अप. किती छान. तेच हलकी होतात. हलकी होतात मला. म्हणून मी तुम्हाला आता तेच म्हणणार की 1-to-1 काउन्सिलिंग पण फार खूप गरजेचं आवश्यक आहे आहे, मॅम. खूप आवश्यक. प्रचंड. आणि ज्यावेळी तुम्ही, म्हणजे हे तुमची मेडिकल सर्व्हिस मध्ये सुद्धा, एक माझी मैत्रीण होती गायनेकॉलॉजिस्ट, मी तिला म्हटलं काय ग, खूप छान वाटत असेल ना, नवीन अपत्याला ज्यावेळी आपण जन्म देतो तर एक तुम्ही जीव आणताय. ऍट दॅट टाइम शी सेड मी की नाही, म्हणजे मला असं वाटतं की मेडिकल प्रोफेशन मध्ये इट्स अ नोबल प्रोफेशन, पण ज्यावेळी एखाद्याला डोळे येतात ना नवीन, त्यावेळेचा त्याचा जो आनंद असतो ना, तो खूप मोठा आणि हे देणारा असतो. हे तुम्ही कधी अनुभवलंय का, एखाद्या रुग्णाची किंवा अशी एखादा अनुभव ज्याने तुम्हाला वाटलं की अरे आय एम ऑन अ राईट ट्रॅक, मी किती छान काम करते. एक्झॅक्टली. असे खूप अनुभव येतात ऍक्च्युली. पण असे जे पेशंट्स असतात ना की फुल कॉर्नियल ओपॅसिटी आहे, म्हणजे काहीच त्याला दिसत नाही दोन्ही डोळ्यांना, आणि मग कॉर्नियल ट्रान्सप्लांट आता खूप चांगले रिझल्ट मिळायला लागले आहेत. तर पूर्वी एवढे चांगले नव्हते, म्हणजे जेव्हा आम्ही शिकत होतो. पण आता म्हणजे ते जे एकदम त्यांना दिसायला लागतं ना थोडंफारही, तर तो आनंद म्हणजे डोळ्यात अश्रू आणणारा ना मॅम, खूप सुंदर. आणि इव्हन कॅटरॅक्ट फॉर दॅट मॅटर, म्हणजे मोतीबिंदू. काही काही पेशंट्स ना, म्हणजे खेड्यातले म्हणा, त्यांना अवेअरनेस नसतो वगैरे, तर खूप जास्त मोतीबिंदू पिकला की मग त्यांना काहीच दिसत नाही, आणि नंतर तो मोतीबिंदू काढून तुम्ही लेन्स टाकला की एकदम दिसायला लागतं. एकदम छान आनंद त्यांच्या तो चेहऱ्यावरचा बघून आपल्याला. बिलकुल. आणि मी हे म्हणेल, म्हणजे तुमच्या पण चेहऱ्यावरचं जे गमक आहे ना, जे तुमच्या चेहऱ्यावर चमक असण्याचा जो गमक आहे, जो ग्लो दिसतोय, जेव्हा आपण ज्यावेळी सर्व्हिस देतो ना मॅम, आणि ती लोकांना जेव्हा आपल्या काहीतरी करण्यातनं आनंद मिळतो. बऱ्याचदा आपण आता यशाबद्दल बोललो, अकॅडमिक ग्रोथ, इमोशनल हाऊ यू कॅन बी, म्हणजे तुम्ही कसं इमोशनली स्वतःला स्ट्रॉंग ठेवलं पाहिजे. पण मला असं वाटतं, याही पेक्षा जास्त आनंद, यशाची जी व्याख्या आहे, की हे सगळं शिकल्यानंतर, हे तुम्ही तर अनुभवलंच असेल, एवढ्या वर्षांची तुमचा अनुभव आहे, तर जेव्हा आपण लोकांसाठी काहीतरी त्याचं करतो की नाही, त्याच्यासारखा आनंद नाही. बऱ्याचदा वी ड्रेसअप गेटिंग प्रिपेअर्ड फॉर दॅट स्पीच, आणि ती स्पीच दिल्यानंतर कोणी 4 जण जेव्हा येऊन म्हणतात ना, मॅडम तुमच्यामुळे, मॅम तो जो आनंद असतो ना, की मॅम मी खूप खचले होते, पण तुमच्यामुळे, ते एक वाक्य, तुमचा तो एक शब्द, दॅट इज सो सॅटिस्फाईंग, खरंच छान वाटतं. आणि मला सांगा मॅम, आजची चर्चा फारच सुंदर याच्याकडे घेऊन गेली. ही जी यशाची व्याख्या आहे, की आफ्टर आपण समाजासाठी काय करतो हे सगळं केल्यानंतर, ही किती जास्त आनंद देणारी, खूप जास्त ऍक्च्युली. म्हणजे खूप वर्षांचं माझ्या डोक्यात होतं की काहीतरी आपल्याला करायचं आहे समाजासाठी, पण ते होत नव्हतं. आणि स्पेशली कोरोना काळात ना मी खूप विचार करायचे, आणि ऍज इट इज मी ब्लाइंड असोसिएशनशी माझा कॉन्टॅक्ट आहे, अजून मला असं वाटतं तुम्ही दिव्यांग लोकांसाठी करते. तर ह्या सगळ्या शाळांशी माझा कॉन्टॅक्ट होता, आणि या लोकांशी पण त्यांच्यासाठी काहीतरी करायचं हे डोक्यात होतं. मला तेव्हा मला आठवतं, जेव्हा आपला कोरोनाचा पिरियड होता, तेव्हा मला असं खूप माझ्या डोक्यात होतं की टिश्यू पेपर बनवावे का, त्यांच्याकडून करून घेऊ, आणि मग तो जो पैसा असतो त्यांचं स्टार्ट होईल, काय पायावर उभे राहतील वगैरे. ते खूप, मग मी रिसर्च केला, मग ती मशीन कुठे मिळते, दिल्लीला माझे फ्रेंड्स आहेत तिथे, त्यांना
सांगितलं की ही मशीन आणायची आपल्याला, असं कसं आणता येईल वगैरे, ते सगळं केलं. पण माझ्या लक्षात आलं की आय एम नॉट गुड ॲट मार्केटिंग. मार्केटिंग केल्याशिवाय एक्झॅक्टली डॉक्टर येस तर मार्केटिंग केल्याशिवाय ते विकल्या जाणार नाही. मग विकल्या नाही गेले तर मग पैसेच येणार नाही, मग त्यांना काय देणार. मग असं करता करताना मग आता 2 वर्षापूर्वी मी झरा नावाची ऑर्गनायझेशन सुरू केली आहे. तर इतकं सॅटिस्फाईंग आहे मॅडम ते, तो अनुभव. आता याच्यामध्ये आम्ही काय करतो आहे की वी वर्क फॉर द स्पेशली एबल्ड. याच्यामध्ये सगळेच आले, म्हणजे ब्लाइंड असो की डेफ अँड डम आहे किंवा कोणाला पाय नाही आहे, हात नाही, जे काही. तर त्यांच्या एज्युकेशनसाठी आणि त्यांना पायावर उभं राहण्यासाठी थोडीफार जी काही मदत आम्ही करू शकतो ती आम्ही करतो. आणि दिस इज अ फिमेल बेस्ड ऑर्गनायझेशन. म्हणजे त्याचा हेच म्हणजे उद्देश असा आहे, एम्पॉवर युअर सेल्फ अँड एम्पॉवर अदर्स. किती छान. पण हे सगळं करताना जी मॅम हा जो शब्द मिसिंग आहे ना मॅम आजकाल, जे आपण म्हणतो की प्रचंड, म्हणजे हेच येणं खूप आवश्यक आहे, ज्याला आपण एम्पॅथी म्हणतो. की मी नेहमी म्हणते की दुसऱ्याचं दुःख बघून जर तुमच्या डोळ्यामध्ये अश्रूच येत नसतील ना, तर मग मानवी जीवन घेण्याचा काय फायदा. काहीच फायदा नाही. ती संवेदनशीलता कुठेतरी हरवली आहे. आणि क्रुएलिटीने ते इतकं भरून टाकलेलं आहे ना मॅम, की आजकाल लोक दुसऱ्याचा जीव संपवणं हे सोपं वाटतं त्यांना. मॅम सोपं म्हणजे पीपल आर डुईंग दिस स्ट्रॅटेजिकली, दे आर मेकिंग द प्लॅन्स फॉर इट, की आपण हे कसं आणायचं घडवून. आणि इट इज हॉरिबल. येस येस, खूपच सरप्राइझिंग. तर नाही, ह्या सगळ्यातून आपल्याला हा आपल्या जीवनाचा प्रवास, यश म्हणजे फक्त एवढंच नाही तर ते समृद्धीकडे जाणं आहे. मॅडम आपला वेळ जरी संपला असेल ना, पण मी एक रॅपिड फायर म्हणून छोटासा सेशन घेत असते. तो थोडा सरप्राइझिंग असतो. तर त्याच्यामध्ये तुम्हाला छोटे छोटे वन लाइनरच प्रश्न असतील. जसं की तुम्ही तर सगळंच करते. अरे अजून एक, तुम्ही लेखिका म्हणून एक पुस्तक लिहिलंय मॅम, सुटू मला काहीच द्यायचं नाहीये. आणि ते मेडिकोज साठी पण होतं. म्हणजे तुम्ही आपल्या मेडिकोजला पण नाही विसरलेले. तर जेव्हा सगळे सांगत होते की आम्ही खूप काय केलंय म्हणजे त्या वयामध्ये, बरोबर, पण जे मेडिकोज असतात तर मी असं नाही म्हणत की फक्त 11th-12th. मग मला तर माझं हायस्कुलिंग पासून आठवतं की अभ्यास एक अभ्यास. ऍक्च्युली आपला पण तो इंटरेस्ट ऑफ फील्ड होताच. आणि मला असं कधी वाटलं नाही की माझं आयुष्य बाबा त्या पुस्तकात गेलं. मला आवडायची पुस्तकं. म्हणजे मला ते आवडायचं, अभ्यास करणे पण आवडायचंच मला. येस. आणि मग मला तेवढंच नव्हतं की त्या पिरियडमध्ये आपण इतर पण पुस्तकं वाचायचो मॅम, म्हणून ती डेव्हलपमेंट असते. बरोबर. नाही तर ते तसं आपण बुकिश नव्हतो, वेगळी वेगळी पुस्तकं पण. पण तुम्ही एक खूप सुंदर पुस्तक लिहिलंय. त्या पुस्तकाबद्दल मी फक्त नाव वाचलं. तर ती कल्पना कुठून मनात आली? त्या पुस्तकाचं तुमचं नाव काय आहे, जेणेकरून आमच्या प्रेक्षकांनी ती पुस्तक विकत घ्यावं, मेडिकोजनी तर किमान ते घ्यावं. मी तर मॅडमला म्हटलंच आहे की मला ते पुस्तक हवं तर मी ते विकत पण घेईल मॅडम तुमच्याकडून. तर त्या पुस्तकामध्ये तुम्ही काय नमूद केलंय आमच्या मेडिकोजसाठी? ऍक्च्युली काय की जसं मी इकडे वळले, म्हणजे डॉक्टर झाल्यानंतर मी हे सुरू केलं ना, मोटिवेशनल स्पीकिंग. पण हे जसं तुम्ही म्हणाले ना, लहानपणीपासून रुजत जातं. एक्झॅक्टली. तर ते केजी पासूनच म्हणजे मला ऑपॉर्च्युनिटी मिळाली आणि मला ग्रुप पण तसं केल्या गेलं. तर केजी पासून एलोक्युशन कॉम्पिटिशन्स, नंतर स्टोरी टेलिंग, हे ते सगळ्या याच्यात मला चान्स मिळाला. आणि मी आणि संधीचा आपण तो हे पण करून घेतला. आणि म्हणजे इट जस्ट हॅपन्ड असं म्हणायला पाहिजे. तर मग ते असं होत गेलं. मग मी जेव्हा मोटिवेशनल स्पीकिंग कडे वळले तेव्हा माझ्या लक्षात आलं, आणि ट्रेनिंग घ्यायला लागले लोकांसाठी, की मेडिकोज म्हणजे आम्ही जेव्हा शिकतो, आपण जेव्हा शिकतो तेव्हा काय होतं की आपण नुसतं सब्जेक्ट शिकतो. म्हणजे अनाटॉमी शिकलो, फिजिओलॉजी शिकलो, मेडिसिन शिकलो, सर्जरी शिकलो, ऑफ्थॅल्म शिकलो, जे काही. पण नंतरच्या जीवनामध्ये, म्हणजे एकदा तुम्ही झालेत डॉक्टर आणि आता तुमची प्रॅक्टिस सुरू करायची आहे किंवा करतो आहे आपण, पण आपल्याला इतके सारे लॅक्युने आपल्याला कळतात की बाबा हे आपण शिकलोच नाही. डॉक्टर पेशंटची रिलेशनशिप फॉर एक्झाम्पल, टीम मध्ये काम करणं, म्हणजे आपला स्टाफ आहे, दुसरे डॉक्टर्स आहे, मॅनेजमेंट आहे, सगळ्यांसोबत टीम म्हणून काम करायला लागतं तुम्हाला. नंतर तुम्हाला तुमचं हॉस्पिटल नंबर 1 ला न्यायचं आहे, तर सक्सेसची तुमची डेफिनेशन कशी बनवायची, तुम्ही कसं जायचं, पैसा कसा सांभाळायचा, फायनान्सचं मॅनेजमेंट, हे सगळं माझ्या लक्षात आलं की हे तर आम्ही काही शिकलोच नाही. म्हणून मग मी ते पुस्तक लिहिलं. आणि आता मी सेशन्स पण घेते आणि वर्कशॉप्स पण घेते,
स्पेशली फॉर डॉक्टर्स अँड स्टाफ. बिलकुल, म्हणजे तुम्ही डॉक्टर्स लोकांसाठी पण काम करताय, त्यांच्यात काय गरजेचं आहे ते बघून तुम्ही डिसेबल लोकांसाठी काम करताय, त्यांना कसं पायावर उभं करता येईल त्यांच्यासाठी. इव्हन मॅम डिसेबल लोकांमध्ये मी एक पाहिलं की युनिव्हर्स एवढं पण नाही, युनिव्हर्स त्यांना काहीतरी एक्स्ट्रा देऊन पाठवतो बरं का. आय हॅव सीन दॅट की बऱ्याचदा ब्लाइंड लोकांची ना आवाज खूप सुंदर असतात, गाणं खूप सुंदर म्हणतात, म्हणजे त्यातले बरेचसे लोक ऑर्केस्ट्रामध्ये वगैरे गाणं गातात आणि आवाजावरून त्यांना बऱ्याच गोष्टींचं ते फास्ट नॉलेज होतं. म्हणजे बाकीचे त्यांचे सेन्सेस खूप डेव्हलप असतात, त्यांच्यासाठी तुम्ही काम करताय. खूपच मोटिवेशनल मॅम तुमची पूर्ण स्टोरी, आणि याच्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते आणि आपल्याला ती आवडते. आय हर्ड तुम्ही मगाशीच म्हटलं की स्मार्ट वर्क करा, हार्ड वर्क करा, वर्क तर करा. करेक्ट, येस. हार्डवर्क करा, स्मार्ट वर्क करा, पण काहीतरी तुम्ही करा. आणि त्यावेळी तुमचा मेंदू जो तुम्हाला सांगतो सकारात्मक जे आपण स्वतःला तयार करत असतो, यासाठी चांगली पुस्तकं खूपच मोलाची असतात. आणि आजकाल जे कमी झालेलं आहे ना, ते हार्ड प्रिंटवर मुलं फोकसच होऊ शकत नाही. दे आर मोर फोकस टू स्क्रीन. सो व्हॉट यू सजेस्ट टू स्टुडंट्स की काहीतरी चांगलं वाचत राहिलं पाहिजे? खूप आवश्यक आहे, वाचन म्हणजे अतिशय आवश्यक आहे. तुम्हाला जर स्वतःला घडवायचं असेल, आणि सेल्फ डेव्हलपमेंट इज अ परमनंट थिंग, चालूच ठेवायची. असं बंद नाही की बाबा इथपर्यंत मी पोहोचले की झालं, नाही. कंटिन्युअस आपल्याला पण, म्हणजे तुमच्या मला पण किंवा तुम्हाला पण मी तेच सांगितलं जेव्हा सगळ्या नीट यूजीच्या वेळी सुसायडल चालू होते ना, त्यावेळी मी म्हटली इट्स नॉट द थिंग. कोविड मध्ये आपण पण पाहिलंय फेल्युअर हा आज आणि उद्या पण तुम्हाला बघायला येऊ शकतो. आयुष्य पुढे काय वाढून ठेवेल सांगता येत नाही. यू हॅव टू बी स्ट्रॉंग. हो, अगदी बरोबर आहे ना मॅम. आणि मला दुसरं हे वाटतं की एक तर पुस्तकं खूप वाचायची, दुसरं माणसांना वाचा. इतकं काही शिकायला मिळतं. तुमची आजी आजोबा, आई वडील, टीचर्स, फ्रेंड्स, कोणी पण. खरंय. ज्यावेळी मी तुम्हाला म्हणते मी फेमिनिस्ट आहे, त्यावेळी मी बघते अरे माझ्या आजीला 7 मुलं झालीत किंवा 6 मुलं झालीत, म्हणजे तिची 12 वर्ष किमान मातृत्व सांभाळण्यातच त्यांची गेलीत. देन यू विल रिअलाइज व्हॉट यू आर गेटिंग नाउ. हो, खूप फरक झालेला आहे. आणि शिकत राहायचं, प्रत्येकाकडनं काही ना काही शिकत राहायचं. प्रत्येकामध्ये काही ना काही चांगलं असतं. म्हणजे आज मला खूप काही शिकायला मिळालं तुमच्यामुळे. नाही हो मॅम, मला बरंच काही, म्हणजे मी तर मला तर हे गप्पा विथ प्रीतीचा जो सेशन आहे ना, मी नेहमी म्हणते की प्रेक्षकांपेक्षा मलाच कळायला लागलेलं आहे. म्हणजे आता मी तिथेच येणार होते की यशाकडून समृद्धीकडे जाण्याचा, म्हणजे आपलं आयुष्य कसं समृद्ध करता येईल आणि स्वतः सोबतच इतरांच्या आयुष्यामध्ये कसा प्रकाश टाकता येईल, यासाठी तुम्ही जे कार्य करता आहात याला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. आणि याला खूप सारं बळ मिळावं, तुमच्या परमेश्वराकडून बळ मिळावं, निसर्गाकडून बळ मिळावं, आणि हे तुमचं कार्य अविरत चालत राहावं आणि तुम्हाला मोठ्या शिखराकडे घेऊन जावं, ही तर मी कामना करणारच आहे. पण त्यासोबतच मी रॅपिड फायर मधून तुम्हाला सोडणार नाही. तुम्हाला 1 लायनर ते आपलं असतं रॅपिड फायर, तर ही उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत मॅम. छान छोटी छोटी प्रश्न आहेत. ओके. एका शब्दात तुम्ही स्वतःबद्दल काय सांगणार? तुम्ही काय आहात? आय एम अ पॉवरफुल सोल. या गुड. काय तुम्हाला जास्त आवडेल? पुस्तक वाचायला की प्रवास करायला? आता तुम्ही फसलेत. हो, खरंच फसले. म्हणजे मला वाटतं प्रवास करायला जास्त आवडेल. प्रवास करायला जास्त, कारण तुम्ही आताच म्हटले की पुस्तकं वाचण्यापेक्षा पण तुम्ही लोकांना वाचा. तिथेच मी कळली होती की आता तुम्ही कुठे तुमचा इंटरेस्ट जाणार आहे. मॅम, स्टेज ऑर क्लिनिक? ओ माय गॉड. चला, दोन्ही नाही म्हणता येणार. म्हणायचं एकच आहे. सुरुवातीला क्लिनिक, हॉस्पिटल, पण आता स्टेज. आता स्टेज ना, तो बदलला तो तुमचा प्रवास. समुद्र की पाऊस? हो, सगळे प्रश्न म्हणजे तुमचे अगदी जोरदार होते. हो ना, म्हणजे चॉईस करणं कठीण आहे. समुद्र की पाऊस? पाऊस. ओके. कारण तो सगळीकडे पडतो, सगळ्यांना आनंद देतो. पण समुद्र नसेल तर पाऊस कसा येईल? हो, तो पण एक प्रश्न आहे. तो जिओग्राफिकल क्वेश्चन झाला तो. बरं, आयुष्यातली सर्वात मोठी ताकद काय आहे? सर्वात मोठी, की दिस इज माय पॉवर. माझ्यासाठी गजानन महाराज. ओके, संत गजानन महाराज. पॉवरफुल. सरेंडर अँड ही विल लुक आफ्टर. येस, ही लुक्स आफ्टर एव्हरीथिंग. या, ओके. आणि असे अनुभव आहेत मला. काय म्हणतो? हो, अगदी चमत्कारिक अनुभव. हो ना. माझा खूप विश्वास आहे आणि छान होत जातं. म्हणजे खूप मोठं नशीब आहे माझं.
ओके. की म्हणजे गजानन महाराज अगदी वेळोवेळी येतात. तुमच्यासाठी हो. बिलकुल. एक अशी सवय जी तुम्हाला वाटतं की प्रत्येकात असायलाच हवी. सिन्सिअरिटी, कन्सिस्टन्सी You told it बिलकुल before. पाहिजे. तुमचा असा एखादा आवडता प्रेरणादायी कोट, बिकॉज यू आर अ मोटिवेशनल स्पीकर अँड एव्हरीवन इज लिसनिंग यू. ओके. तर सर मार्टिन लुथरचा जो किंग मार्टिन लुथरचा जे प्रोवर्ब आहे की इफ यू कांट फ्लाय रन, येस इफ यू कांट रन वॉक, येस. इफ यू कांट वॉक क्रॉल, बट कीप मुव्हिंग टुवर्ड्स युअर डेस्टिनेशन. राईट. आणि कधी तुम्हाला ते स्केटिंगचे हे मिळून जातील ना चाकं, काहीच सांगता येत ते सांगता येत नाही. बरोबर ना मॅम? येस मॅम. तुम्हाला जर पुन्हा 18 वर्षाच्या तुम्ही झाल्यात, अनुराधा मॅडम आता 18 वर्षाच्या झाल्यात, तर त्या वयात न केलेली कुठली गोष्ट तुम्ही करणार? आणि तो मेसेज मी टीनेजर्सला आता पण देईल. म्हणूनच ते आणि प्रश्नच तसे हो आहेत ते. अगदी बरोबर आहे. तुम्ही छान प्रश्न निवडले. तर मी 18 वर्षाची असताना जे मी मिस केलं, आता मला जे जाणवते की व्हॉट आय शुड हॅव डन, एक तर एन्जॉय लाईफ कम्प्लिटली, Yes. मस्त बिलकुल मस्त. बिनधास्त. पण स्पिरिच्युअलिटी तेव्हापासून सुरू करा, अगदी त्याच्याही आधीपासून. अध्यात्म खूप तुम्हाला बळ मिळेल. मेंटल स्ट्रेंथ जी आता खूप कमी पडते आहे लोकांना. तर दॅट इज व्हॉट आय फील की आय शुड हॅव स्टार्टेड देअर देन. बापरे, खरे खरे. आणि अजून एक प्रश्न, आता पुढील 10 वर्षामध्ये तुमचे काय प्लॅन्स आहे? आणि आम्ही शुभेच्छा करतो, आमचे प्रेक्षक शुभेच्छा देतात आहे, आणि तुम्हाला परमेश्वराने त्याच्यासाठी पूर्ण बळ द्यावं. पुढील 10 वर्षामध्ये तुम्हाला कुठली स्वप्न तुमची पूर्ण करायची आहे की डॉक्टर अनुराधा तोटे या तुम्हाला कुठे बघायचे? ओके. तर सगळ्यात पहिले म्हणजे ऍज अ मोटिवेशनल स्पीकर, ऍज अ ट्रेनर, मला खूप मोठं नाव कमवायचं आहे. तिथं एक गोष्ट झाली, पण लोकांना त्याच्यापासून खूप फायदा झाला पाहिजे. देर शुड बी ऍटलीस्ट वन पॉझिटिव्ह चेंज इन एव्हरी पार्टिसिपंट ऑफ माय, अशी माझी इच्छा आहे. आणि दुसरं म्हणजे झरा जे मी ऑर्गनायझेशन सुरू केलं आहे, तर ते खूप म्हणजे झरा आपल्याला माहितीये मराठीचा झरा आहे बरं तो. तर झरा म्हणजे स्ट्रीम ना, तर इट इज अ स्ट्रीम ऑफ काइंडनेस अँड कम्पॅशन. तर ती वाढत जावो आणि अनेक स्पेशली एबल्ड लोकांना त्याचा फायदा होईल. वा. आणि झरा म्हणजे तो एक स्वच्छ निर्मळ प्रवाह असतो मॅम, ज्याच्यामध्ये कचरा काहीच राहत नाही, कारण तो स्वच्छ प्रवाह असतो. खूपच सुंदर संकल्पना आहे. मी माझ्यासाठी पण तुम्हाला घेतल्याशिवाय सोडणार नाही. यू आर अ व्हेरी आयडल मदर. तुम्ही खूप चांगल्या आई पण आहात. माझ्या मुली सांगू शकतील, आय डोंट नो. आय विल मीट देम. पण तेच मी म्हणेल की मला तुम्ही आई म्हणून असं, किंवा मग त्या माझ्या प्रेक्षक माता पण जे ऐकत आहेत त्या, तुम्हाला काय वाटतं की मातृत्वामध्ये काय महत्वाची गोष्ट आहे जी आपण आपल्या मुलांना दिलीच पाहिजे? नंबर 1, खूप त्यांना शिकवू नका, सांगू नका. डोंट प्रीच, डू इट युअरसेल्फ. इमिटेशन नीच मुलं शिकतात. जे तुम्ही कराल ना तेच. मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते. मी जसं मोटिवेशनल स्पीकिंग कडे वळले, तर मी सेशन्स करायचे, तेव्हा पॉवर पॉइंटचं खूप होतं, तर मी पॉवर पॉइंट वगैरे बनवायचे. तर मी एका भाषणासाठी चालले होते आणि मी एकदा म्हटलं चला थोडे पॉइंट्स बघून घेऊया, म्हणून सगळे माझ्या लॅपटॉपमध्ये मी बघत होते माझे सेशन्स. तर मला तिथे दिसलं अप यू गो नावाचं एक पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन होतं. मी म्हटलं असं तर मी कधी केलंच नाहीये. आणि मग बघते तर माझ्या मुलीने ते केलेलं होतं, आणि ती खूप लहान होती तेव्हा, म्हणजे 4थीत वगैरे. ते आपोआप मुलं करतात. आपण जे म्हणतो ना संस्कार, ते तुम्ही करा. तुम्ही आई वडिलांची सेवा करा, तुम्ही गरिबांची सेवा करा, मुलं आपोआप करतील. म्हणजे बऱ्याचदा मला असं वाटतं की माझी मुलगी हे कसं फेस करेल. ती फार लहान आहे, 6 वर्षाची आहे, पण ती कधी कधी मला म्हणते आई जाऊ देत ना, त्याला काय होतं, कारण ती तशी बनली आहे. तिने सोल्युशन बेस करताना पाहिलं तर ती तशी बनली आहे. त्यामुळे कधी कधी आपण पण करू शकत नाही. बऱ्याचदा महिला एखादी असं काही करते ना, तर तिला तिच्या नवऱ्याची सोबत जर असली, मी नेहमी म्हणते की स्त्री पुरुष एक कॉम्प्लिमेंटरी आहे, तो एक भाग आपला राहू नये. तर हे करत असताना नवऱ्याची सोबत लागते. पण दुर्दैवाने बऱ्याचदा असं होतं, वी आर व्हेरी लकी इन दॅट केस, की आपले नवरे तेवढे आपल्याला मदत करतात. पण बऱ्याचदा स्त्रियांना हे सगळं अपोज वगैरे सहन करून पण ते करत असतात.
तर त्यांना तुम्ही काय सांगाल अशा कुटुंबाला किंवा अशा कपल्सला की हाऊ शुड दे कॉम्प्लिमेंट इच अदर? हा, एक तर कॉम्प्लिमेंट करायलाच पाहिजे, म्हणजे त्या नवऱ्याने तेवढं आता समजदार व्हायला हवं. व्हायला हवं. पण आता समटाइम्स इट इज टू लेट. हम्म. आता ते वळत नाही, म्हणजे ते रिजिड झालेले असतात. खूप खूप. आणि महिलांनी एवढं एक करावं की डोंट स्टॉप. अगदी करायचंच आहे आणि पुढे जायचंच आहे हे ठरवून ज्या काही परिस्थिती आहेत आपल्या समोर त्याला तोंड देऊन पुढे जायचंच आहे असं जायचंच आहे. ठरवून करत राहायचं. दुसरी जबाबदारी म्हणजे तुमच्या मुलांना तुम्ही असं नका बनवू. म्हणजे तुम्ही जे फेस त्यांना केलंय. जे फेस केलंय, म्हणजे युअर स्पेशली बॉईज शुड लर्न टू रिस्पेक्ट देअर वुमन. या. तर ते तेव्हापासून जर सुरू झालं ना तर पुढे हा प्रॉब्लेम येणार. बिलकुल बिलकुल. फॉर्च्युनेटली आय हॅव अ व्हेरी लव्हिंग हजबंड अँड मला खूप सपोर्ट मिळाला आहे. आणि माझी आई म्हणजे शी वॉज माय बिगेस्ट सपोर्ट. बिगेस्ट स्ट्रेंथ. आणि मुली पण मुली पण असतात. तर थँक्यू सो मच मॅम की अशा पद्धतीने यश मिळवत मनुष्याने समृद्ध आयुष्य कसं जगावं याचा एक ध्येयपूर्ण प्रवास आपण पाहिलेला आहे मॅडमचा. तर मला बरंच काही आजच्या सेशन मधून शिकायला मिळालं. असंच आपण पुढल्या शनिवारी परत भेटूया गप्पा विथ प्रीती या सेशन मध्ये. आणि अनुराधा मॅम तुमचं पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. तुम्ही आमच्या सोबत आल्यात, सिटी न्यूजच्या चॅनलवर आल्यात आणि आम्हा सगळ्यांना गाईड केलं. मी परत एकदा म्हणेल हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या फेसबुक चॅनलला सिटी न्यूज अमरावतीला सुद्धा तुम्ही फॉलो करा. थँक्यू सो मच. थँक्यू.